नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण तुमच्यासाठी एप्रिलच्या हप्त्याबाबत एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत. एक खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि तुमच्या सर्वांचे एप्रिलच्या हप्त्याबाबत असलेले प्रश्न म्हणजेच एप्रिलचा हप्ता किती रुपये मिळणार आहे, 1500 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे आणि एप्रिलच्या हप्त्याचे वाटप कधीपासून सुरू होणार आहे आणि रामनवमीनिमित्त सरकार काय गिफ्ट देणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच या व्हिडिओला लाईक नक्की करा. आता भरपूर महिलांना 3000 रुपये ते 4500 रुपये मिळणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 4500 रुपये किंवा 3000 रुपये कसे, कुठले आणि कशाचे मिळणार आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सोबतच 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि एप्रिलचा 10वा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांचं त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य, त्यांची स्वतंत्रता, परिवारातील त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये 1500 रुपयांची मदत करते. आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत 9 हप्त्यांचा लाभ जो आहे तो महिलांना देण्यात आलेला आहे. आणि आता राज्य सरकार एप्रिल महिन्यामध्ये 10वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. आणि माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी 2,41,00,000 महिला पात्र असणार आहेत, ज्यांना 1500 रुपयाचे अर्थसहाय्य या महिन्यामध्ये दिलं जाणार आहे. लाडकी बहीणसोबतच 3000 रुपये ते 4500 रुपयेपर्यंतचा लाभ सुद्धा या योजनेअंतर्गत आता 10व्या हप्त्यामध्ये मिळू शकतो. तर हे माहिती घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला ते पैसे मिळतील. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तेवढे पैसे मिळणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यामध्ये 2,41,00,000 महिलांना 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने जुलै महिना ते मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच असे टोटल 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. आणि 9 हप्त्यामध्ये महिलांना 13,500 रुपये मिळालेले आहेत. आणि आता 10व्या हप्ता या एप्रिलच्या महिन्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि आता झालेल्या अंतरिम बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपये आवंटित करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये राज्य सरकार आता एप्रिल महिन्यासाठी 3,500 कोटी ते 3600 कोटी रुपयांचा बजेट जो आहे तो महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर करणार आहे, ज्या अंतर्गत महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक नाही त्यांना लवकरच आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक करणं अनिवार्य आहे, नाहीतर त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्यासोबत लिंक करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता सरकार रामनवमीनिमित्त महिलांना गिफ्ट सुद्धा देणार आहे. आणि आता हे गिफ्ट काय असणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हे गिफ्ट हवं असेल तर कमेंट करून सांगायचं आहे आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, तरच ते गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. परंतु सरकारने आता 10व्या हप्त्यासाठी 4 ते 5 पात्रता किंवा अटी ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही सरकारच्या या अटींमध्ये बसत असाल किंवा त्यांचं पालन करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि या सरकारच्या अटी काय आहेत आणि त्यांचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूया. तर सरकारने या जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव, त्याच्यानंतर बीड, परभणी, त्याच्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर सांगली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला लवकरात लवकर या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील, त्यामुळे तुम्हीही कोणतं टेन्शन घ्यायचं कारण नाही. परंतु आता हे पैसे सगळ्या महिलांना मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या अटींचं पालन करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता सरकारच्या अटी काय आहेत हे आपण पाहूया. सगळ्यात पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला जर का सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच ती महिला संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना किंवा श्रावण बाळ योजना या सरकारच्या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार नाहीत. आणि त्यांना PM किसान योजनेचे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे यांपैकी कोणत्याही एकाच योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की पात्र महिलेचे आधार कार्ड हे तिच्या बँक अकाउंटशी लिंक असायलाच हवं, तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही. आणि जर ते लिंक नसेल
नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते लिंक करून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता यायला उशीर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावा लागणार आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. आणि ज्या महिलेचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे याचा दाखला म्हणजेच पुरावा तुम्ही काढून ठेवायचा आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन आहे म्हणजेच 4 व्हीलर आहे त्या लाडक्या बहिणींना थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणीच्या घरी ट्रॅक्टर किंवा पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आहे त्या लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण तो आता ट्रॅक्टर किंवा ती पिवळ्या नंबर प्लेटची गाडी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल, म्हणजेच तुम्ही त्याच्यामधून तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. परंतु जर तुमच्या 4 व्हीलरला पांढरी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यातून तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे. आणि आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहूया. आणि सरकारने रामनवमीनिमित्त महिलांना गिफ्टसुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे. आता हे गिफ्ट काय आहे हे सुद्धा आपण पुढे पाहूया. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि आता सर रामनवमीनिमित्त काय गिफ्ट देणार आहे हे लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत आणि तुम्ही गिफ्ट पासून वंचित राहता. तर मित्रांनो, आता पहिलं म्हणजे साडी वाटप तर महिलांना होणारच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळालेले आहेत आणि म्हणजे 2490 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महिलांना 2490 रुपये मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. म्हणजेच उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्याकडे असेल, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर ते जे आहे ते तुम्ही बुकिंग करून भरायचं आहे. म्हणजेच प्रत्येक गॅस मागे तुम्हाला 830 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. असे टोटल 3 महिन्याचे 2490 रुपयांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि काही बहिणींच्या खात्यावर आता ही सबसिडी जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे की नाही ते चेक करा आणि लवकरात लवकर गॅस बुकिंग करून या सबसिडीचा लाभ घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना याबद्दल माहिती नाही. हे आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सांगत आहोत. आता महिलांना 30 प्रकारच्या नवनवीन भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण सांगू. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला 30 भांड्यांचा संच जो आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे. हा अर्ज भरल्याच्या नंतर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला 30 भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आणि ही भांडी जी आहे ती घरगुती उपाययोजनेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.